नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये MA भाग 2 या वर्गासाठीचा अभ्यासक्रम हा बदललेला आहे. हा बदललेला अभ्यासक्रम आपणाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. शिवाय या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी आपण मागील भागामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये साधारणतः थोडक्यामध्ये पुन्हा आपण बघू की आपणाला 4 विविध विषय आहेत. त्या 4 विषयांमध्ये 3 विषय हे कंपल्सरी कोर्स आहेत आणि त्यातला चौथा विषय हा आपल्याला ऑप्शनल कोर्स आहे, तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यातला पहिला जो विषय आहे तो म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. आपण ह्या विषयाची आजच्या भागापासून सुरुवात करत आहोत. ह्या विषयामध्ये साधारणतः 5 प्रकरण आहेत, चॅप्टर. त्याच्यामध्ये त्याचं जे विभाजन आहे भारतीय प्रशासनाचं, ते म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये त्याची उत्क्रांती इव्होल्युशन, दुसऱ्या चॅप्टरमध्ये सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन, तिसऱ्या चॅप्टरमध्ये स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन, चौथ्या चॅप्टरमध्ये डेव्हलपमेंट इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन आणि 5व्या चॅप्टरमध्ये इश्यू इन ॲडमिनिस्ट्रेशन. अशी त्याची विभागणी एकूण ह्या कोर्सची आपल्याला केलेली माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्रेडिट सिस्टीम सेमिस्टर अँड क्रेडिट सिस्टीम या विषयाची इव्हॅल्युएशन मेथड माहिती आहेत. MA पार्ट 1मध्ये तुम्ही ती फॉलो केलेली आहेत. तर त्याचबरोबर ह्या वर्षी आपल्याला ह्याच पद्धतीनं आपण त्याची मूल्यमापनाची पद्धत करणार आहोत, ज्यामध्ये 50 मार्क हे विद्यापीठाचे सेमिस्टर एंड परीक्षेला असणार आहेत. उर्वरित 50 मार्कांसाठी महाविद्यालयामध्ये अंतर्गत मूल्यमापन परीक्षा जी कंटिन्यूस आपण इव्हॅल्युएशन त्यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये साधारणतः 15 मार्कांच्या 2 लेखी परीक्षा असतील. त्याचबरोबर होम असाइनमेंट, क्लास सेमिनार, बुक रिव्ह्यू, ओरल एक्झाम, ग्रुप डिस्कशन आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. ह्या वेगवेगळ्या टूल्सपैकी कोणतेही 4 टूल्स तुम्हाला निवडायचे आहेत. त्याच्यात तुम्हाला तो चॉईस आहेत आणि त्याच्या एक्झाम द्यायच्या आहेत. असं एकूण हे 50 मार्काचं इंटरनल असेसमेंट जे कंटिन्यूस आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे जे अध्ययन अध्यापन आहेत हे ऑनलाईन लेक्चर्सच्या माध्यमातून होईल. त्याचबरोबर गुगल क्लासरूमवरती तुम्ही सर्वजण जॉईन आहात, त्याही माध्यमातून तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन होऊ शकेल. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि महाविद्यालयाने सुरू केलेला जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटतील. त्याचबरोबर लर्निंग पोर्टल सुरू केलेलं आहे, त्याही माध्यमातून प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपात नोट्स असतील, काही लिंक असतील, त्याचबरोबर काही व्हिडिओ लिंक असतील, हेही तुम्हाला हा ॲक्सेस त्यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे एकूणच अध्यापनाच्या तुमच्या ह्या प्रक्रियेमध्ये खंड न पडता ती निरंतर चालेल अशी आपण त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवूया. त्याचबरोबर तुम्हाला काही विषयाच्या संदर्भात अडचण असेल तर तीही तुम्ही या कुठल्याही माध्यमातून तुम्ही थेट माझ्यापर्यंत विचारू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या विषयाचं पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला आपण सुरुवात करू आणि ते म्हणजे की भारतीय प्रशासन. या भारतीय प्रशासनाची उत्क्रांती आणि त्याचा विकास कसा झाला या संदर्भात आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत. साधारणतः भारतीय प्रशासन ह्या विषयामध्ये आपल्याला भारतीय प्रशासन व्यवस्था ज्या मूल्यांवर आधारलेली आहे, ती मूल्य ज्या शासन व्यवस्थेच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनानुसार ही प्रशासन व्यवस्था कार्य करते, त्या शासन व्यवस्थेचं स्वरूप, केंद्र शासनाचं प्रशासन, घटक राज्याचं शासन प्रशासन, प्रशासनात झालेल्या सुधारणा किंवा त्या सुधारणा घडून आणण्यासाठी झालेले जे प्रयत्न आहेत, त्याचबरोबर जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या तत्वांचा शासनाने स्वीकार केल्यानंतर प्रशासनासमोर निर्माण झालेली नवी आव्हानं, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण एकंदरीत ह्या प्रकरणात ह्या विषयात करणार आहोत. त्याचबरोबर पण हे सर्व करत असताना हे बघण्याच्या आधी प्रारंभी भारतीय प्रशासनाला लाभलेला जो ब्रिटिश राजवटीचा वारसा आहे तो आपल्याला समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं.
याचं कारण असं की स्वतंत्र भारतात जी प्रशासन व्यवस्था आपल्याला आज दिसून येते ती स्वातंत्र्यानंतर नव्यानं निर्माण केलेली व्यवस्था नसून ती ब्रिटिश काळात भारतामध्ये विकास पावलेली ही प्रशासन व्यवस्था आहे आणि त्याच्यात काही सुधारणा करून स्वीकारलेली आपण ही प्रशासन व्यवस्था आहे. आणि त्यामुळे भारतीय शासन व्यवस्थेला ज्याप्रमाणे ब्रिटिश राजवटीचा वारसा लाभलेला आहे त्याचप्रमाणे तशाच स्वरूपात तो प्रशासन व्यवस्थेला देखील लाभलेला आपल्याला सांगता येतो. आणि त्यामुळे भारतीय प्रशासनाचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला ब्रिटिश राजवटीची पार्श्वभूमी पाहणं आणि ब्रिटिश कालखंडात किंवा वसाहतवादी भारतामध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून इथल्या प्रशासन व्यवस्थेचा कसा विकास झाला तो आपल्याला बघणं क्रमप्राप्त ठरतं. साधारणतः ब्रिटिश राजवटीचा जो वारसा आहे आज आपण जी भारतात प्रशासन व्यवस्था बघतो ती ह्या ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात तिचं बीजारोपण झालं आणि ती वाढत गेली. आणि म्हणून भारतीय प्रशासनावर ब्रिटिश राजवटीचा आपल्याला कायमस्वरूपीचा असा एक ठसा त्याचा प्रभाव आपल्याला उमटलेला दिसून येतो. मग या ब्रिटिश राजवटीचा कालखंडात भारतीय प्रशासन व्यवस्था कशी विकास पावली हे समजून घेण्यासाठी आपल्याला ब्रिटिश कालखंडाचे ब्रिटिश राजवटीचे 2 कालखंड त्यामध्ये करता येतील. म्हणजे एक इसवी सन 17 ज्याला आपण 1700 ज्याला आपण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना म्हणतो तिथपासून तर 1857च्या उठावानंतर जेव्हा राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतातली संपुष्टात आली. हा एक कालखंड ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड 1700 ते 1858 पर्यंतचा. आणि दुसरा भाग आपल्याला असं सांगतील की इसवी सन 1858 ते 1947 ज्याला भारत स्वतंत्र होईपर्यंतचा हा जो कालखंड आहे जो ब्रिटिश सरकारच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली होता जवळजवळ 90 वर्षाचा हा कालखंड तो एक वेगळा करतील. हे असे 2 कालखंड आपण ब्रिटिश साम्राज्याच्या ब्रिटिश वसाहतीक भारताचे 2 वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्यांचं विभाजन करू. आता पहिला जो कालखंड आहे तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा काळ ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये सत्ता आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे इसवी सन 1700 मध्ये आपण असं म्हणतो की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि मुळात ही जी कंपनी होती ही कंपनी ही व्यापारी स्वरूपाची होती. कंपनीची भारतात कंपनीने वखारी काढल्या व्यापार करणारी ही कंपनी हळूहळू भारतात जिचा विकास झाला ती भरभराटीला आली. आणि सन 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये मिळालेला जो विजय होता त्या विजयाने ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेची मुहूर्तमेढ रोवली असं मानलं जातं. आणि तोपर्यंत केवळ व्यापार करणाऱ्या कंपनीच्या हाती राजकीय सत्ता ही पहिल्यांदा 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर आपल्याला आलेली दिसते. आणि पुढे आपल्याला माहिती आहे की इसवी सन 1765 साली दिल्लीच्या मुघल बादशाने लॉर्ड क्लाइव्ह याला बंगालचा दिवाण म्हणजेच प्रशासक म्हणून जेव्हा सनद दिली आणि त्यामुळे नंतर कंपनीच्या कारभाराला कायदेशीर स्वरूपाची मान्यता भारतामध्ये मिळालेली आपल्याला दिसून येते. आणि जी 1764ला जी बक्सरची लढाई झाली त्या बक्सरच्या लढाईने ब्रिटिश सत्तेचा पाया हा भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला आणि त्याच्यावर झेंडा फडकला असंही मानलं जातं किंवा म्हणतात. ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये लॉर्ड क्लाइव्ह असेल लॉर्ड बेटिंग असेल लॉर्ड वेलेस्ली असेल लॉर्ड डलहौसी असेल हे ईस्ट इंडिया कंपनीचे जे प्रशासक होते ते अत्यंत कर्तबगार अशा स्वरूपाचे प्रशासक आपल्याला सांगता येतील. कारण भारतातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि राज्यकर्त्यांच्या आपसात चाललेला जो लढाया होत्या याचा त्यांनी बरोबर फायदा उठवला आणि राजकीय डावपेच लढवून आपल्याकडील जी प्रगत लष्करी बळ होतं त्या प्रगत लष्करी बळाचा वापर करून भारतात साम्राज्य विस्तार घडून आणला. सन 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आणला आणि ब्रिटिश राणीच्या नावाने ब्रिटिश सरकारचा हा कारभार सुरू झालेला आपल्याला सांगता येतो. तोपर्यंत भारताचा बहुतांशी भूप्रदेश हा ब्रिटिशांच्या ताब्यात आलेला होता आणि भारतात ब्रिटिशांचे पूर्ण वर्चस्व निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊ शकेल अशी कोणतीही सत्ता तोपर्यंत भारतात उरलेली नव्हती. मग ईस्ट इंडिया कंपनीचा हा जो आपण काळ सांगतो की 1700 ते 1857-58 पर्यंतचा, मग ह्या कंपनीच्या काळामध्ये भारतातील प्रशासकीय विकास कसा झाला
तो आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घ्यायचा आहे. हा एक ही पार्श्वभूमी आपण थोडक्यात त्याच्यामध्ये बघितली. भारतात मिळालेले जे संधीचा फायदा घेऊन ईस्ट इंडिया कंपनीने आपलं रूपांतर व्यापारी कंपनीऐवजी भारतातील एक प्रादेशिक सत्ता म्हणून घडवण्यास प्रारंभ केल्यानंतर ब्रिटिश सरकारच्या कंपनीबद्दलच्या दृष्टिकोनात देखील बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कंपनीचा कारभार हा बेलगाम होऊ नये म्हणून ब्रिटिश पार्लमेंटनं पहिल्यांदा इसवी सन 1773 साली कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा केला आणि त्याला आपण रेग्युलेटिंग ॲक्ट असे म्हणतो. आणि त्या कायद्यानंतर क्रमाक्रमाने अनेक कायदे ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केले आणि ते वाढत गेले. आणि त्या कायद्यांमधून भारतीय प्रशासन व्यवस्थेचा आपल्याला हळूहळू विकास पाहावयास मिळतो. म्हणजे त्याच्यात ब्रिटिश सरकारच्या ह्या कायद्यामधून 1773च्या कायद्यामधून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पुढे आलेल्या दिसून येतात. एक म्हणजे काय की कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश सरकारचं मोठ्या प्रमाणात नियंत्रण निर्माण झालं. दुसरं असं या कायद्याचं वैशिष्ट्य की सत्तेचा फार मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण घडून आलेलं दिसून येतं. म्हणजे एक प्रकारचं भारतात भौगोलिक आणि प्रशासकीय स्वरूपाचं सत्तेचं केंद्रीकरण ह्या 1773च्या कायद्यापासून झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि तिसरं म्हणजे भारतातील प्रशासन व्यवस्थेचा विकासाचा हा प्रारंभ असं आपल्याला त्यामध्ये म्हणता येईल. एकूणच काय तर ब्रिटिश राजवटीत भारतातील प्रशासन व्यवस्थेचा विकास कसा झाला हा आपला विषय असल्यामुळे वरीलपैकी तिसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण घेऊ आणि त्याचं सविस्तर पद्धतीने आपण त्याचं विश्लेषण करू. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झालेल्या प्रशासकीय विकासाचा आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे. मग काय सांगता येईल आपल्याला की कंपनीच्या काळामध्ये कोणते कोणते प्रशासकीय दृष्टिकोनातून बदल आपल्याला पाहावयास मिळतात. तर एक म्हणजे की भारतात प्रांतांची निर्मिती ही कंपनीच्या काळात झालेली दिसून येते. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात उदयाला आल्यानंतर केंद्र शासन निर्माण होण्यापूर्वी प्रथम प्रांतांची निर्मिती झालेली होती. म्हणजे पूर्वी अगदी राजे महाराजे होते, त्यांचे स्वतःचे राज्य होती, स्वतःची संस्थानं होती. आणि ब्रिटिश कंपनीनं सत्ता ताब्यात घेतल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीनं हळूहळू त्याचं काय केलं, प्रांतांमध्ये जसा प्रदेश जिंकत गेले तशा स्वरूपात त्याची प्रांतांची निर्मिती त्यांनी केलेली दिसून येते, जी आपल्याला पुढे आज आपण घटक राज्यांच्या स्वरूपामध्ये बघतो. ही पूर्वी प्रांत त्याला म्हटलं जात होतं. मग सुरुवातीला बंगाल प्रांत, मद्रास प्रांत, मुंबई हे इलाके किंवा त्याला प्रेसिडेन्सीज असं म्हणतो आपण, ते निर्माण झाले. त्यातील बंगाल इलाका हा सर्वात मोठा होता. म्हणजे उत्तर भारतातील ब्रिटिश अंमलाखालील जवळजवळ सर्व प्रदेश हा बंगाल इलाक्यामध्ये आजचा उत्तर भारत ज्याला आपण म्हणतो तो संपूर्ण बंगाल इलाक्यात होता. आणि त्यामुळे त्याचं विभाजन करून पुढे नवीन प्रांत बनवण्यात आले. तसेच जे नवे प्रदेश इंग्रजांनी काबीज केले ते एकतर शेजारच्या प्रांतांना जोडण्यात आले किंवा त्याचे नाव नवे प्रांत त्यांनी बनवले. म्हणजे जसं की 1843 साली सिंध प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला, तो मुंबई प्रांताला जोडण्यात आला. पुढे 1849 साली पंजाब हा वेगळा प्रांत बनवण्यात आला त्याच्यापासून. नंतरच्या काळात अवध हा 1856 मध्ये हा वेगळा प्रांत झाला. मध्य प्रांत 1861 मध्ये बनवला. आसाम प्रांत 1874 मध्ये, वायव्य सरहद्द प्रांत 1901 मध्ये, बिहार प्रांत 1912 मध्ये, पुढे सिंध आणि ओडिसा हे 1936 मध्ये असे ते वेगळे प्रांत बनवले. म्हणजे प्रांतांचा कारभार हा मुख्यतः गव्हर्नरकडे होता. आणि याच्याही व्यतिरिक्त दिल्ली, बलुचिस्तान, अजमेर, मेवाड, कुर्ग, अंदमान निकोबार बेटम यांचा कारभार हे मुख्य आयुक्तांकडे आपल्याला असलेला दिसून येतो. आणि ते मुख्य आयुक्ताचे प्रदेश म्हणून देखील ते ओळखलेले आपल्याला, आपण त्याला कमिशनरीज म्हणतो, ते ह्या कालखंडामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे एक प्रांतांची निर्मिती हा कंपनीच्या काळामध्ये निर्माण झालेली एक प्रशासकीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बाब आपल्याला इथे सांगता येते. दुसरं असं की गव्हर्नर जनरल हे पद जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे सन 1773 पर्यंत केंद्र शासन भारतात नव्हतं.
सन 1773च्या नियंत्रण कायद्यानं, त्याला रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो आपण, त्या कायद्यानं गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आलं. त्याचबरोबर 4 सदस्यांची एक गव्हर्नर जनरलची कार्यकारिणी देखील निर्माण करण्यात आली, ज्याला गव्हर्नर जनरल इन काउन्सिल असं म्हटलं जातं. वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल बनला आणि बंगाल प्रांताच्या कारभाराबरोबरच मुंबई आणि मद्रास प्रांतांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले. म्हणजे पूर्वी प्रांतांसाठी गव्हर्नर होता, पण त्यांच्याही पेक्षा मोठा बंगाल प्रांताच्या गव्हर्नरकडे गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करून देण्यात आलं. आणि वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला झाला आणि त्याचं काम काय, तर मुंबई आणि मद्रासच्या प्रांतांच्या गव्हर्नरांवरती किंवा त्या कारभारावरती नियंत्रण ठेवणं. म्हणजे हे अधिकार कोणाकडे, गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले. 1833 साली बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल पुढे बनलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे संपूर्ण भारतातल्या प्रांतांवरती त्याचं नियंत्रण आलं आणि गव्हर्नर जनरल आणि त्याची जी कार्यकारिणी होती यांच्या स्थापनेमुळे भारतात एक प्रकारचं केंद्र शासन हे उदयाला आलेलं दिसतं. आणि कोलकाता ही ब्रिटिश भारताची राजधानी होती, ब्रिटिशकालीन भारताची. पुढे आपल्याला माहिती आहे की इसवी सन 1911 साली ती दिल्लीला राजधानी बनवण्याची आली. तोपर्यंत कोलकाता हीच ब्रिटिश कालखंडामध्ये राजधानी आपल्याला असलेलं सांगता येतं. हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला सांग की गव्हर्नर जनरल पद निर्माण झालं आणि त्याच्याबरोबर भारतात एक केंद्र शासनाची पद्धत भारतात निर्माण झालेली दिसून येते. तिसरं असं आपल्याला सांगतील की नागरी सेवेचा उगम, म्हणजे नागरी सेवा ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस असं म्हणतो, हे नावच मुळात जगाला देण्याचं श्रेय हे ईस्ट इंडिया कंपनीकडे जातं. कारण ही व्यापारी कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी, आणि व्यापारी कंपनी असल्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यापारी कार्य करणारा सेवक वर्ग हा कंपनीकडे होता. कंपनी जेव्हा भारतात सत्ता स्पर्धा करू लागली आणि लढायांमध्ये उतरू लागली तेव्हा कंपनीची लष्करी सेवा निर्माण झाली. पुढे जेव्हा कंपनीच्या ताब्यामध्ये बराच मोठा मुलूक आला तेव्हा त्या प्रदेशाचं प्रशासन चालवण्याची जबाबदारी कंपनीकडे आली आणि त्यातून मग व्यापारी आणि राज्यकर्ते अशी दुहेरी भूमिका कंपनीला पार पाडावी लागत होती. आणि यासाठी कंपनीला लष्करी आणि व्यापारी या दोन्हीही सेवांव्यतिरिक्त वेगळी अशी सेवा देणारा वर्ग, राज्यकारभार करणारी सेवा निर्माण करण्याची गरज भासली आणि त्यातूनच नागरी सेवेची निर्मिती ईस्ट इंडिया कंपनीने केलेली दिसून येते. म्हणजे सुरुवातीच्या काळात या सेवेत कंपनीचे व्यापारी आणि ब्रिटनमधील कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांच्या आश्रयदात्यांना घेतलं जात होतं. पण सन 1853च्या कायद्याने काय झालं तर ही पद्धत रद्द केली आणि खुल्या स्पर्धेतून नागरी सेवेच्या कर्मचाऱ्यांची निवड करण्याची पद्धत भारतात अंमलात आली. मात्र कंपनीच्या काळात ही स्पर्धा ब्रिटिश लोकांसाठी होती हे मान्य करावं लागेल. आणि पुढे नंतर नागरी सेवेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये भारतीय लोकांमधून ती केली जाऊ लागली. हे आपल्याला नंतर ब्रिटिश सरकारच्या काळात म्हणजे 1857च्या नंतर आपल्याला हे दिसून येतं. सांगायची बाब अशी की नागरी सेवेचा उगम हा आपल्याला ह्या कालखंडात झालेला दिसून येतो, जो प्रशासनाचा मुख्य कणा आहेत असं आपण त्याला म्हणतो, तो भाग आपल्याला इथे दिसून येतो. चौथा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की कर्मचारी प्रशिक्षण, म्हणजे नागरी सेवा कार्यक्षम बनवण्यासाठी या सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकांची भाषा, परंपरा समजून घ्यावी लागत होती आणि मग त्यांना कायदा, न्यायदान, इतिहास याचंही ज्ञान असलं पाहिजेत, ही भूमिका होती. आणि मग हे सगळं लॉर्ड वेलस्ली ह्या गव्हर्नर जनरलने ओळखलं आणि त्यांनी मग कोलकाता येथे नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम नावाचं 1806 मध्ये ही संस्था स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. पण सन 1805 साली इंग्लंडमध्ये हॅलिबरी कॉलेजची स्थापना झाली होती आणि ह्या कॉलेजमधून भारतीय नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली होती. आणि फोर्ट विल्यम कॉलेजमधील प्रशिक्षणाचा उपक्रम हा पुढे थांबवण्यात आला. म्हणजे पुढील 50 वर्ष भारतीय प्रशासक म्हणून काम करणारे जे ICS अधिकारी होते
हे अधिकारी या इंग्लंडमधील हॅलिबरी कॉलेजमध्ये 2 वर्ष प्रशिक्षण घेत होते आणि नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणं, त्यासाठी खास अशी संस्था सुरू करणं, ही पद्धत म्हणजे आज बघा आपण की एखादा माणूस सिव्हिल सर्व्हिसमध्ये प्रशासनामध्ये जॉईन झाल्यानंतर त्याला प्रथम त्या पदासाठीचं प्रशिक्षण दिलं जातं. ह्या पद्धतीचा प्रारंभ हा आपल्याला ब्रिटिश काळामध्ये आणि विशेषतः ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये सुरू झालेला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे कंपनी सरकारच्या काळात ह्या व्यवस्थेचा, ह्या पद्धतीचा प्रारंभ झाला, ही गोष्ट आपल्याला इथे महत्त्वपूर्ण ठरते. पाचवं असं आपल्याला सांगता येईल की जिल्हा प्रशासन आणि जिल्हा अधिकारी हे पण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये फार महत्त्वपूर्ण स्थान या स्तरावर असतं. आता पूर्वीच्या काळी काय होतं की भारतातील प्रशासनामध्ये जिल्हा प्रशासन हा मध्यवर्ती शासनाचं स्थानिक पातळीवर प्रतिनिधित्व करणारा महत्त्वाचा घटक असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि ब्रिटिश काळात ती प्रथा आपल्याला पुढे चालू राहिलेली दिसून येते. म्हणजे इसवी सन 1772 साली वॉरन हेस्टिंग्ज याने कलेक्टर हे पद निर्माण केलं आणि जिल्हा प्रशासन त्या कलेक्टर ह्या पदाच्या हाती सोपवलं. आता हे जे कलेक्टर होते हे कोण, तर ते ब्रिटिश लोक असत. कलेक्टर व्यक्ती, कलेक्टर म्हणजे त्याचा नावाचा अर्थच असा आहे की शेतसारा हे मुळात ईस्ट इंडिया कंपनीचं सर्वात महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन होतं आणि म्हणून सारा गोळा करणारा, म्हणजे ज्याला आपण कलेक्ट करणारा जो असतो, गोळा करणारा, तो कलेक्टर असं त्याला नाव पडलं. कारण शेतसारा गोळा करणं किंवा तेच मुळात कंपनीचं उत्पन्नाचं मुख्य स्रोत होतं, साधन होतं. आणि पुढे त्याच्याकडे मग तेवढंच काम न राहता इतरही कामं सोपवली गेली आणि आपल्याला माहिती की कलेक्टर हे पद आजही महत्त्वपूर्ण आहे आणि जिल्हा प्रशासनामध्ये, महसूल प्रशासनामध्ये ते सर्वात महत्त्वाचं पद आहेत. आणि म्हणून कलेक्टर हा काय फक्त महसूल गोळा करणारा अधिकारी राहिलेला नाही आहेत आज, तर त्याला इतर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि अद्यापही हे पद आपल्याकडे कायम असल्याचं दिसून येतं. सन 1786 पर्यंत स्थानिक प्रशासनामध्ये जिल्ह्याला केंद्रस्थान मिळालेलं आपल्याला दिसतं आणि जिल्हा अधिकारी हा महसूल गोळा करण्याबरोबरच न्यायिक कामं सुद्धा करू लागला. तसंच जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही त्याच्याकडे सोपवण्यात आली आणि कंपनीच्या काळात त्यामुळे कलेक्टरला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आणि स्थानिक कारभाराबाबत सरकारचे तो कान आणि डोळा असं समजलं जात होतं. म्हणजे इतकं महत्त्वाचं स्थान आपल्याला सांगता येतं. आणि एक महत्त्वाची बाब आपल्याला सांगता येते की विभागीय आयुक्त, म्हणजे ब्रिटिश काळात किंवा कंपनीच्या काळामध्ये प्रांतांचा गव्हर्नर आणि जिल्ह्याचा कलेक्टर यांच्यातील अंतर जर बघितलं तर भौगोलिक अंतराचा विचार केला तर फार होतं आणि म्हणून स्थानिक प्रशासनावर योग्य नियंत्रण ठेवण्याकरिता या दोन घटकांमध्ये एक प्रशासकीय घटक निर्माण करण्याची गरज भासू लागली. आणि मग तेच ओळखून लॉर्ड बेटिंग याने इसवी सन 1829 साली जिल्ह्याचे काही गट केले आणि जिल्ह्यांचे गट निर्माण करून त्या गटाला त्यांनी विभाग असं नाव दिलं आणि विभागासाठी विभागीय आयुक्त या प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि ती सुरुवात तेव्हापासून आपल्याला झालेली दिसून येते. आणि म्हणून ब्रिटिश प्रदेशातील जिल्ह्यांचे एकूण 20 विभाग त्या काळात निर्माण झालेले आपल्याला दिसतात आणि प्रत्येक विभागाचा प्रशासकीय प्रमुख म्हणून विभागीय आयुक्ताची नेमणूक करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यावर या विभागीय आयुक्ताचं नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून लॉर्ड बेटिंगने निर्माण केलेली ही व्यवस्था आजही आपल्याला कायम दिसून येते. महाराष्ट्रात आपल्याला वेगवेगळे प्रशासकीय विभाग दिसून येतात आणि प्रशासकीय विभाग हा त्या विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. म्हणजे जसं आज कलेक्टर आणि मंत्री यांच्यामध्ये दुवा साधणारा विभागीय आयुक्त हा महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतो. एकूण ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये प्रशासकीय दृष्टिकोनातून जो विकास झाला, जी विविध कायदे ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीसाठी केली आणि त्याच्यातून हा प्रशासकीय विकास महत्त्वपूर्ण आहे आणि जो स्वतंत्रोत्तर भारताच्या प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आपल्याला त्यामध्ये असल्याचं सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. उद्याच्या पुढील भागामध्ये आपण ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा
किंवा प्रशासनाचा झालेला विकास कसा आहे त्याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तोपर्यंत इथे थांबूया. सर्वांचे धन्यवाद.